शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली। आता हेही पैसे पुढच्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे। काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे। याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची, सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही। त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एनडीआरएफचे पैसे होते ते मिळाले पण 10,000 मिळाले नाहीत, आम्हाला 10,000 मिळाले पण 3 हेक्टरचे मिळाले नाहीत। ज्यांना 2 हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात 3ऱ्या हेक्टरचे पैसे आपण टाकतोय, जर ते 3 हेक्टरवाले असतील तर। त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे, तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही। फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये 2 वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात। कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं। एक सुदैवाने ॲग्रीस्टॅकचा डेटा असल्यामुळे ॲग्रीस्टॅकचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई-केवायसी करत नाहीये। अन्यथा ई-केवायसीलाच 1 महिना लागला असता। फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ॲग्रीस्टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई-केवायसी आपण करतोय। त्यांनाही आपण पहिले मदत देऊ, त्याच्यानंतर मग ई-केवायसी करू, असाही निर्णय आपण केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी 8,000 कोटी रिलीज केली आहे। 11,000 कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे। यावर्षी 3 ट्रिगर बदलले आहेत। आता पीक कापणी प्रयोगावर पीक विमा मिळणार आहे। या वर्षी सारखी परिस्थिती कधीच नव्हती जेव्हापासून पीक विमामध्ये अपवाद सोडला तर अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याचे ट्रिगर बदलले आहेत। पीक विमा कंपन्यांना याचा फायदा होईल का? दुसरी गोष्ट अशी आहे की जर पीक कापणी प्रयोगावर जर तुम्ही उंबरठा उत्पादन निकष धरून जर भरपाई देणार आहात तर त्याचे नेमके उंबरठा उत्पादन ग्राह्य धरणार का? कारण आता पीकच उपलब्ध नाही, तर ते पीक कापणी प्रयोग कसा होईल? या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुमचं म्हणणं बरोबर आहे। या बाबतीमध्ये आता पीक सगळं गेलेलं आहे, मी आता ते कापण्याचा सुद्धा विषय येणार नाही। या बाबतीमध्ये पीक सगळं वाया गेलं असल्यामुळं ते ह्याचा विचार न करता ताबडतोब 100% त्या बाबतीमध्ये नुकसान शेतकऱ्याला कसं मिळेल, मी आता ते कधी पीक संपल म्हणण्यापेक्षा पीकच शेतामध्ये राहिलेलं नाही। त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्याला शेतकऱ्याला मदत करणार आहे। त्या संज्ञेखाली ते शेतकरी सगळे पीक विमा खाली बसतील सगळे। एक तारखेला 1 नोव्हेंबरला 1 नोव्हेंबर आज मी बैठक केलं होतो कृषी मंत्री म्हणून, मी पण त्या कमिटीमध्ये आहे। तर मुख्यमंत्र्यांनी साधारणतः 1/11 म्हणजे 1 नोव्हेंबरला आपण गळीत हंगाम जो पूर्वी गेल्या वर्षी 15 ऑक्टोबरला होता त्याच्याऐवजी 1 नोव्हेंबरला आपण तो हंगाम सुरू करतो। कारण का उसामध्ये आज पाणीच आहे शेतामध्ये। स्पष्ट करा की पीक विमा संदर्भामध्ये ही सगळं नुकसान झालेलं आहे, पीक विमा येतं का आणि जर येत असेल त्यांना कशी मदत? ह्या बाबतीमध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो, आता शेवटी ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीक राहिलेलं नाही तो कापणीच्या मध्ये याचा विषयच येत नाही। त्यामुळे आपण त्याप्रमाणे तशा सूचना ह्या खाली दिलेल्या आहेत। त्यामुळे त्या सर्वांना जास्तीत जास्त त्या सर्वांना भरपाई मिळेल हा आमचा निश्चित प्रकारे प्रयत्न आहे। हे साधारणतः नुकसान भरपाई कधी मिळेल? म्हणजे साधारणतः आता पीकच नाही आहे
तर त्याच्या कापणी प्रयोगासाठी 1 महिना वाट पाहायची आता वाट पाहायची गरजच नाही. त्या बाबतीमध्ये आपण लगेच त्याला भरपाईसाठी हे करतोय. कंपन्यांना त्याच्या काही सूचना देत का आपण? आता देतो ना आज सूचना. आजच निर्णय झालेला असतो. पण आपण ह्यांना खाली सांगितलेलं आहे की आपण त्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्या सूचना. आता पिकच शिल्लक राहील तेव्हा पीक कापण्याचा विषयच कुठे येतो आता? मामा, किमान 6 महिने शेतीमध्ये काहीच पीक घेता येणार नाही. यापुढे 6 महिने शेतकऱ्याच्या जगण्याच्या काही सरकार काही नियोजन करते का? कसं जगू, काय करावं? सरकार हे शेतकऱ्यांचे काम करणारे मंत्री हे शेतकरी पुत्रच आहेत, शेतकऱ्याचीच मुलं आहेत. त्यामुळे जे माझ्या शेतकऱ्यांसाठी जे चांगलं करणं गरजेचं आहे किंवा जे शेतकऱ्यांचं हिताचं आहे त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल. मामा, हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि हिंदी. आणि दुसरं आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो की आमच्या जे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी या सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीला त्यांचा स्वतःचा किती दिवसात पगार आहे? नाही हो, 1 दिवसाचा. नाही, आमच्या सगळ्या आमदारांचा तर तुम्हाला माहिती आहे 1 महिन्याचा पगार. आणि आमच्या सेवकांना आपल्या सगळ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे मला पत्र दिलेलं आहे. साधारणतः 6,17,00,000 रुपये 50,000 पगार हा सगळा आहे. आणि त्यामध्ये सगळ्यांनीच आमचे विद्यापीठ, कृषी विद्यापीठ असतील, कृषी शिक्षण संशोधन परिषद असेल, या सगळ्याच इतरांनी दिलेलं आहे. तर आमच्या सगळ्यांचं 1 दिवसाचं वेतन 1 महिन्यात दिले, आमचं दिलं. हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि महाराष्ट्र में इस वक्त क्या परिस्थिति है? जो लगातार बारिश हो रही है उससे कितनी फसल बर्बाद हुई? आपको तो मालूम है कि महाराष्ट्र में तो बारिश में इस तक बहुत अतिवृष्टि हुई. इसके कारण अभी जो विचार किया तो है तो किसानों का 1,50,000 एकड़ उधर उनका नुकसान हुआ है. और इसके सब के जो पंचनामे ये राज्य सरकार के हमारे जो कर्मचारी महसूल के, कृषि के, उन्होंने सबने किया है. और जल्दी जो किसानों का नुकसान हुआ है उनको नुकसान 1 करोड़ हेक्टेयर की 1,50,000 एकड़ हेक्टर नाही एकर. आम्ही एकर मध्ये सांगतो, आम्हाला सोपं एकर. सायदूने 60,000 हेक्टर. सवाल किया जा रहा है तो कर्ज मुक्ति कब होगी शेतकरी? कर्ज मुक्ति के बारे में ये राज्य के मुख्यमंत्री, दोनों उप मुख्यमंत्री जल्दी से निर्णय लेंगे. केंद्र की तरफ से कोई प्रस्ताव आप लोगों की तरफ से भेजा गया है क्या? केंद्र से क्या बात? केंद्र से राज्य के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री वो दिल्ली में गए थे. वो प्रधानमंत्री मोदी साहब से मिले, अमित शाह साहब से मिले. और उन्होंने जो महाराष्ट्र में अभी जो अतिवृष्टि हुई इनके बारे में उनको सब बताया. और इनके बारे में जल्दी वो दोनों महाराष्ट्र में किसानों के लिए अच्छे से अच्छी मदद, ज्यादा से ज्यादा मदद करेंगे. कौन कौन से जिले हैं जो सबसे ज्यादा प्रभावित हैं? अभी सबसे ज्यादा जो है जिला है जो पीड़ित है उसमें नांदेड़, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, जालना, यवतमाळ इसे आमच्या सगळ्या पत्रकारांचं अजूनही आम्हाला काही कळत नाहीये की ओला दुष्काळ जाहीर करायला सरकारची अडचण काय? झालाय शेतकरी माझा अडचणीचा त्याला उभा करणं महत्वाचं आहे. ओला आपण